तर आज आपण मेथीचे ठेपले कसे करायचे ते बघणार आहोत। हिवाळ्यात मेथी खूप मस्त मिळते, तर एकदा तरी हिवाळ्यात करायलाच पाहिजे अशी ही रेसिपी आहे। आणि खास करून जर तुम्ही ट्रेनचा प्रवास करणार असाल तर प्रवासासाठी मस्ट अशी रेसिपी आहे। तर यासाठी अर्धा जुडी मेथी स्वच्छ निवडून घेतलेली आहे। निवडल्यावर ती धुवून घ्यायची। मेथीचे फक्त पानं वापरायचे आहेत आणि हे पूर्णपणे फॅन खाली वाळवून घ्यायचे। यानंतर कोथिंबीर जी आहे बारीक चिरून घ्यायची। 5 ते 6 लसूण पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घालून याचा ठेचा तयार करून घ्यायचा। मेथी सुद्धा बारीक चिरून घ्यायची आणि आता हे सर्व जिन्नस एका बाउल मध्ये काढून घ्यायचे। यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी घालायची आहे। सुक्या मसाल्यांमध्ये 2 चमचे धणेपूड, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, आवडीनुसार तिखट, हिरव्या मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे, अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा तीळ घातलेले आहे। हे सर्व यामध्ये ऍड केलेलं आहे। चवीनुसार मीठ, 2 चमचे साखर। साखर ऑप्शनल आहे, पण साखर घातल्याने चव आणि टिकायला दोन्हीही मदत होते। यामध्ये 2 मोठे चमचे दही घालायचे आहे। ताजं दही घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल घालून हे सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घ्यायचे। आणि आता यामध्ये बसेल तेवढं गव्हाचं पीठ घालून गोळा तयार करून घ्यायचा आहे। गरज पडल्यास थोडंसं पाणी तुम्ही घालू शकता। गोळा मळून झाला की वरून 1 चमचा तेल लावून थोड्या वेळ तसाच रेस्ट करण्याकरिता राहू द्यायचं। साधारण 15 मिनिटांनंतर तुम्ही ठेपले किंवा पराठे करण्याकरिता घेऊ शकता। मी येथे मीडियम साईजचे गोळे तयार करून घेतलेले आहे आणि घोळण्याकरिता गव्हाच्या पिठाचा वापर करतोय। मेथीचे पराठे जे आहेत प्रवासात न्यायचे असेल आणि तुम्हाला सॉफ्ट ठेवायचे असेल तर पातळ लाटायचे आहेत, आणि घरी लगेचच नाश्त्यासाठी करणार असाल तर तुम्ही घरी जसेही करता तसे करू शकता। इथे मी पातळ असा पराठा लाटून घेतलेला आहे। हवं तर तुम्ही सगळे पराठे अगोदर लाटून घेऊ शकता। तर इथे मी प्रवासाच्या दृष्टिकोनातून सांगत आहे, त्यामुळे सर्व पराठे पातळसर लाटून घेतलेले आहे। तर प्रवासात न्यायचे आहे तर ते वातड व्हायला नको आणि शेवटपर्यंत सॉफ्ट राहायला हवे, त्यामुळे ते बरोबर भाजले गेले पाहिजे आणि तेव्हाच ते सॉफ्ट राहतात। तवा जो आहे चांगल्यापैकी गरम करून घ्यायचा। गरम झाल्यावर त्याला तेल लावून घ्यायचं आणि मग पराठा घालून हाय फ्लेमवरच हे पराठे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। पराठा घातल्यावर काही सेकंद राहू द्यायचा, मग पलटी करून घ्यायचा। दोन्ही साईड पलटी करून झाल्या की मग लगेचच चमच्याने तेल लावून घ्यायचं। पराठा पातळ लाटला असल्यामुळे हाय फ्लेमवर लवकर भाजला जातो। प्रवासात न्यायचं आहे त्यामुळे तेल थोडंसं जास्त लावायचं। तर अशाच प्रकारे हाय फ्लेमवर गरम तव्यावरच हे सगळे पराठे भाजून घ्यायचे आहेत। जर तवा खूपच गरम झाला असेल आणि पराठे जळत असेल तरच गॅसचा फ्लेम मीडियम करायचा। तर अशा प्रकारे इथे मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहे। मस्त असे सॉफ्ट मऊसूत पराठे तयार झालेले आहेत। हे पराठे तुम्ही लोणच्याबरोबर, दह्याबरोबर, लोण्याबरोबर, तळलेल्या हिरवी मिरची बरोबर कशाबरोबरही सर्व करू शकता किंवा असेही खाऊ शकता। खूप मस्त लागतात। तर या हिवाळ्यात एकदा नक्की ट्राय करून बघाल। कसे झाले कमेंट्स मध्ये सांगाल आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका।